Hello students, today we are going to see Cartesian sign conventions by graph. Question may be there in exam for 3 marks. So explain Cartesian sign convention. आता कार्टेशियन म्हणजे ग्राफ आलेख ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस अक्ष असतो त्याला कार्टेशियन म्हणायचं. साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे चिन्ह संकेत. कन्व्हेन्शन म्हणजे संकेत किंवा आता संकेतचा पण अर्थ काहींना कळत नाही. 10वी मध्ये ऍक्च्युअली हा पार्ट तुमचा झालेला आहे 10th मध्ये. तर कन्व्हेन्शन म्हणजे अशी एखादी गोष्ट की ती आपण पाळत आलेलो असतो, ती पाळली तर आपल्याला एक सवय होऊन जाते किंवा फायदा होत असतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये ड्रायव्हिंग करताना डाव्या बाजूने चाला, कीप लेफ्ट, बरोबर. जाताना डाव्या बाजूने या, येताना पण डाव्या बाजूने या. ॲक्सिडेंटचे प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यासाठी हा एक संकेत पाळला जातो. आता हा संकेत कदाचित कोणत्या कंट्रीमध्ये कीप राईट पण असू शकतो, म्हणजे उजव्या बाजूने चला, जाताना उजव्या बाजूने, येताना उजव्या बाजूने, राईट साइड, असं पण असू शकतं. मग हा एक संकेत आहे, ती काही डिस्कव्हरी नाही किंवा मानलेली गोष्ट आहे, ॲझम्पशन आहे, स्ट्रॉंग ॲझम्पशन. दॅट इज कॉल्ड कन्व्हेन्शन. बाय ग्राफ म्हणजे ग्राफने स्पष्ट करा. आता बघा समजलं, मग प्रश्नाचा अर्थ मिनिंग समजला. एक्सप्लेन कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स बाय ग्राफ. आता कोणते कोणते कन्व्हेन्शन्स पाळले जातात तर बघा. फर्स्ट कन्व्हेन्शन, एक्स ॲक्सिस कॅन बी युज्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस विथ ओरिजिन ॲट पोल. एक्स ॲक्सिसला प्रिन्सिपल ॲक्सिस समजावे, कॅन बी युज्ड ॲज म्हणजे वापरला जातो, आणि ओरिजिन त्याच्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जिथं क्रॉस होईल हा प्रिन्सिपल ॲक्सिस, त्याला ओरिजिन ॲट पोल. पोल, आता पोल म्हणजे ध्रुव, ध्रुव म्हणजे एखादा तुम्ही लेन्स किंवा भिंग वापरला तर त्याचा हा मधला जो पॉइंट असतो त्याला पोल किंवा ध्रुव मराठीमध्ये असं म्हणतात, पोल. मग एक्स ॲक्सिस, प्रिन्सिपल म्हणजे मुख्य अक्ष, 10वी मध्ये शिकलेले. तर आता बघा, एक्स ॲक्सिस कॅन बी युज्ड ॲज अ प्रिन्सिपल ॲक्सिस विथ ओरिजिन ॲट द पोल. समजलं. लगेच हे बघूया. ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑर पोल. आता तुम्हाला ही फिगर कुठं वापरली जाते? इकडे मेणबत्ती ठेवली, इथं भिंग ठेवला, त्याची प्रतिमा इमेज इकडे मिळेल, वरती मिळेल, एकतर खाली मिळेल, खाली असेल तर इन्व्हर्टेड, रिअल अँड इन्व्हर्टेड, इकडे मिळाली तर व्हर्च्युअल वगैरे, असं आभासी प्रतिमा, खरी प्रतिमा. रिअल अँड इन्व्हर्टेड म्हणजे खरी प्रतिमा ही उलटी असते आणि आभासी ही सुलट, इन्व्हर्टेड, पण ती व्हर्च्युअल म्हणजे आभासी असते. आभासी पडद्यावरती घेता येत नाही. आता रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेजमध्ये फरक काय आहे? जी स्क्रीनवर जी इमेज म्हणजे प्रतिमा, फोटो घेता येतो, इमेज कशावर? स्क्रीनवर, पडद्यावर, त्याला रिअल इमेज म्हणतात. आणि जी घेता येत नाही त्याला म्हणायचं व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल ही नेहमी इरेक्ट असते म्हणजे सुलट असते, रिअल ही नेहमी उलट असते किंवा इन्व्हर्टेड असते. रिअल ही इन्व्हर्टेडच असते. ओके. आता बघा, मग त्या ऑब्जेक्ट, आता ऑब्जेक्ट मेणबत्ती किंवा कॅन्डल म्हणजे ऑब्जेक्ट असतो आणि त्याची इमेज, ती त्याची इमेज जी पण असेल तर त्यांचं डिस्टन्स, आता ऑब्जेक्टचं डिस्टन्स यू असतं आणि इमेज डिस्टन्स व्ही असतं, इथून मोजतात ते. मग ऑब्जेक्ट कुठं ठेवला? इन्फिनिटीवर, इकडे इकडे किती अंतरावर, त्यात दॅट इज यू. आणि इमेज कुठं मिळाली? इकडे अथवा इकडे अथवा इकडे पण मिळण्याची शक्यता असते. 3 चान्सेस असतात इमेज मिळवण्याचे. आणि ते व्ही हे डिस्टन्स इथून मोजावे, म्हणजे व्ही हे इथून इकडे असेल तर इकडे मोजावे आणि यू हे जनरली इकडे असेल तर इकडून स्टार्ट करावे मोजायला. मेजर्ड, हे बघा, ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑर पोल
पोल पासूनच अंतरे मोजावीत, ती उभी असोत का आडवी अंतरे असोत. ओके. फिगर शुड ड्रॉन इन सच अ वे दॅट, फिगर अशी काढायची की द इन्सिडेंट रेज म्हणजे याच्यावर पडणारा किरण हा डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जाणारा असावा. फिगर शुड बी ड्रॉन इन सच अ वे दॅट, फिगर अशी काढावी, रे डायग्राम किरणाकृती, दॅट द इन्सिडेंट रेज ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट. इन्सिडेंट रे हे असे पडतात बघा, तुम्ही फिगर 10वी मध्ये काढलेला आहे. रिअल ऑब्जेक्ट म्हणजे खरा पदार्थ, ऑब्जेक्ट म्हणजे मेणबत्ती, पेन्सिल. तर रिअल ऑब्जेक्ट शुड बी प्लेस्ड टू लेफ्ट, तो नेहमी भिंगाच्या लेन्सच्या डाव्या हाताला ठेवावा. आणि कसा, अबाव द प्रिन्सिपल ऍक्सिस, या प्रिन्सिपल ऍक्सिसच्या जनरली वरती ठेवायच्या. तर बघा, रिअल ऑब्जेक्ट शुड बी प्लेस्ड टू लेफ्ट अँड अबाव द प्रिन्सिपल ऍक्सिस, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरतीच ठेवतात. अँड व्हर्च्युअल ऑब्जेक्ट किंवा इमेज टू द राईट ऑफ द पोल, व्हर्च्युअल इमेज असो ऑब्जेक्ट असो तो टू द राईट ऑफ द पोल मिळतो. मग हे कन्व्हेन्शन आहे, संकेत आहे, पाळलेली गोष्ट आहे. हा समजला. आता डिस्टन्सेस टू द लेफ्ट ऑफ द पोल आर निगेटिव्ह, पोल पासून डाव्याकडची अंतरे ही निगेटिव्ह असतात. अँड टू द राईट आर पॉझिटिव्ह, आणि उजव्याकडची अंतरे ही पॉझिटिव्ह असतात. त्याच्यानंतर डिस्टन्सेस अबाव द प्रिन्सिपल ऍक्सिस आर टेकन पॉझिटिव्ह, हे अंतरे पॉझिटिव्ह घेतात. आणि जी खालची अंतरे असतील ती अँड बिलो आर टेकन निगेटिव्ह. आता बघा, या वाय एक्स ऍक्सिस मध्ये इकडचा जो ऍक्सिस असतो हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मानला जातो. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस हा मानला जातो, आणि हा इकडचा जो असतो तो निगेटिव्ह एक्स असतो. आता इकडची अंतरे ह्या ऍक्सिसवर मोजणार तर ती निगेटिव्ह असतील, बरोबर. इकडे मोजणार निगेटिव्ह असतील. हे पण बघा, इकडे असणार निगेटिव्ह, इकडे जाणार वर असो का खाली असो पॉझिटिव्ह. आता इथं हा पॉझिटिव्ह, आडवा पॉझिटिव्ह म्हणजे हा एक्स हा पॉझिटिव्ह आहे म्हणून आडवी अंतरे पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह एक्स आहे, एक्स हा निगेटिव्ह आहे म्हणून हे अंतरे निगेटिव्ह घ्यायची असतात. त्याच्यानंतर हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट ऑफ इमेज वगैरे वगैरे. जर वरचा वाय हा पॉझिटिव्ह असतो तर मग खालचा वाय हा काय असेल, निगेटिव्ह असतो. हे ज्यांना समजलं त्यांना हे अंतरे लवकर समजतील किंवा पाठ करायची गरज नाही. मग खाली वाय हा निगेटिव्ह असतो ना, मग खालची अंतरे काय घ्यायची, निगेटिव्ह. कारण याच्यावरून मोजत जावं लागणार, इथून स्टार्ट करणार तुम्ही. आणि वरची अंतरे हा वाय पॉझिटिव्ह असतो म्हणून वरची अंतरे ही पॉझिटिव्ह घेतात. हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट ऑफ इमेज वगैरे वगैरे. आणि आडवं अंतरे कोणती येतात, यू आणि व्ही, फोकल लेंथ वगैरे, फोकल लेंथ, नाभीय अंतर. ओके, समजलं. मग हे लक्षात ठेवलं तर हे सहज लिहिता येईल. आता एक एक्झाम्पल आहे 9.1. थिकनेस ऑफ द ग्लास ऑफ ए स्पेक्टॅकल इज 2 mm. आता स्पेक्टॅकल म्हणजे चष्मा, त्याच्या काचेची थिकनेस ही 2 mm एवढी आहे. ही थिकनेस 2 mm हे डिस्टन्स आहे असं. तर अँड रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि त्या काचेचा अपवर्तनांक ऑफ दॅट ग्लास इज 1.5. रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे, थिकनेस 2 mm आहे. कॅल्क्युलेट टाइम टेकन बाय लाईट टू क्रॉस धिस थिकनेस. आता बघा, हा जो थिकनेस आहे याला इथून स्टार्ट केलं लाईटने तर बाहेर निघायला किती वेळ लागेल. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका सेकंदात 3 लाख किलोमीटर तो ट्रॅव्हलिंग करू शकतो. तर हा एवढासा काच त्याला क्रॉस व्हायला किती वेळ लागेल, फार 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 कमी वेळ लागेल, फारच अल्प वेळ लागेल, नॅनो सेकंड्स मध्ये. सेकंड मध्ये पकडलं तर सेकंडच्या इतका पार्ट आहे, म्हणजे तो नॅनो सेकंड मध्ये कन्वर्ट केलाय त्याला. तर बघा, समजतंय. एक्सप्रेस युअर आन्सर विथ मोस्ट कन्व्हिनियंट प्रिफिक्स अटॅच्ड टू द युनिट सेकंड. या सेकंडला म्हणजे तुमचा आन्सर जे येईल ते येऊ द्या, पण त्याच्या अगोदर हे प्रिफिक्स आहे.
नॅनो मायक्रो, नॅनो मायक्रो जे असेल, मिली सेकंड, तर सेकंडला असं प्रिफिक्स लावा योग्य ते, म्हणजे याच्यावरून समजतं ते कोणतं लावायचं. 9 आला तर नॅनो, -6 आला असता तर मायक्रो, -3 आला असता तर मिली सेकंड वगैरे. तर त्याला प्रिफिक्स अटॅच करा टू द युनिट सेकंड, सेकंड या युनिटला. समजलं मग प्रश्न? तर आता बघा, सी म्हणजे प्रकाशाच्या वेगासाठी सी लेटर वापरतो आपण. स्पीड ऑफ लाईट इन एअर और व्हॅक्यूम 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. नंतर रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, एन ग्लास 1.5 आहे. थिकनेस 2 mm आहे. पण हे mm चं कन्व्हर्शन मीटरमध्ये कसं करतात, त्याला 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच 1000 ने डिवाइड करणे, म्हणजेच 10⁻³ ने मल्टिप्लाय करणे. डायरेक्ट चं मीटरमध्ये होतं. आणि सेंटीमीटरचं मीटर कसं करतात, इथं -2 घेतात. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन ग्लास, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला हा तुमच्या 10th मध्ये सुद्धा झालेला आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे एन ऑफ ग्लास कसं फाइंड करतात, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम म्हणजे C/V. आता सी हा प्रकाशाच्या वेगासाठी वापरतात, व्हेलॉसिटी ऑफ लाईट किंवा स्पीड ऑफ लाईट, आणि व्ही हा स्पीड ऑफ लाईट व्हेलॉसिटीचे, पण तो दुसऱ्या मीडियम मध्ये असेल तर त्याच्यासाठी व्ही वापरतात. वॉटर, ग्लास, अजून काही दुसरे मीडियम असतील तर त्याच्यासाठी लेटर व्ही वापरतात. हे तुम्हाला 10th मध्ये माहिती आहे. स्पीड ऑफ लाईट इन ग्लास व्ही, C/V. आता सी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सॉरी, आता याला थोडंसं आपल्याला फाइंड करायचं आहे सी, बरोबर? नाही सॉरी, आपल्याला फाइंड करायचं आहे पहिले व्ही, स्पीड ऑफ लाईट इन ग्लास. का? तर त्याचा स्पीड माहिती असला तर टाइम आपल्याला डिस्टन्स अपॉन टाइम या फॉर्म्युल्याने काढू शकणार. तर बघा, मग हा फाइंड करायचा आहे व्ही. मग हा व्ही इकडे घेतला आणि हा एन त्याच्या जागेवर घेतला, तर C/N इज द व्ही. व्ही इज इक्वल टू C/N. एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता सी ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 × 10⁸ स्पीड ऑफ लाईट इन एअर, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास दिलेला आहे 1.5, बरोबर? आता 1.5 ला मी सिम्प्लिफाय साठी काय केलं, 3/2 केलं. 3चा अर्धा म्हणजे 1.5. हा 2 काय होईल, वरती होईल, आणि 3 काय होईल, कॅन्सल होईल. मग हा 2 वरती मल्टिप्लाय झाला तर 3 कॅन्सल झाला, तर 2 × 10⁸ मीटर पर सेकंड हा प्रकाशाचा वेग आहे, स्पीड ऑफ लाईट आहे, पण तो ग्लास मधला आहे. आणि हा हवेतला वेगळा आहे, हा ग्लासचा आहे. बरं, आता व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास आपण फाइंड केलं. अजून एक रिलेशन आपण 9वी पासूनच शिकत असतो, ते म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर? डिस्टन्स अपॉन टाइम. मग आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे, तर हा टी इकडे घ्या आणि व्ही एस ला अपॉन करा. मग टी इज इक्वल टू S/V. हे डिस्टन्स, एस म्हणजे थिकनेस, हे डिस्टन्स आहे, पार करायचे त्याला, काचेची जाडी. तर डिस्टन्स आहे 2 × 10⁻³ हे तयार केलेलं मीटरमध्ये, आणि व्हेलॉसिटी आहे 2 × 10⁸. आता सिम्पली बघा, 2 2 कॅन्सल होतो, आणि हा 10⁸ वरती जाताना -8 इथं, मग -3 आणि 10⁻⁸ काय होईल, 10⁻11, आणि हा 2 2 कॅन्सल, 1 × 10⁻11 सेकंड, बरोबर? आता 1 नॅनो सेकंड म्हणजे 10⁻⁻ सेकंड असतात. याचा अर्थ एका सेकंडचे किती पार्ट बनवा, 1 सेकंड एवढ्या छोट्याशा वेळेचे एकावरती 9 शून्य, एकावर 9 झिरोज म्हणजे 10⁻⁹ इतके पार्ट्स करा. त्याच्यातला एक पार्ट म्हणजे 1 नॅनो सेकंड असतो. बरं, मग काय करायचं, ह्याला 9 मध्ये कन्व्हर्ट करा, ह्याला 9 बनवा, मग 10⁻⁹. पण आपण ह्याला 9 बनवला म्हणजे मोठं केलं, मग याला किती मोठं केलं, या पॉवरला डायरेक्ट -9 बनवला, किती मोठं केलं याला, 2 ने याला ग्रेटर केलं, मग याला 2 ने म्हणजे 2 डिजिट्सने लहान करायचं. आता 1 च्या अगोदर काहीच नाही म्हणजे 0 ठेवून घ्यायचा, म्हणजे पॉइंट आता 1च्या कुठे आहे, नाही दिसत कुठं, तर तो नंतर समजावा, त्या नंबरच्या नंतर पॉइंट आहे, आणि तो पॉइंट उचलून कुठं सरकवणार आहेत आपण, 2 डिजिट. म्हणजे ह्याला 2 डिजिट लहान केलं तर ह्याला 2 डिजिट, सॉरी,
याला 2 डिजिट मोठं केलं, कारण -9 इज ग्रेटर दॅन -11. मग याला मोठं केलं तर याला लहान करायचं, हे आन्सर झालं. आता याला उडवलं तर त्याला नॅनो म्हणतात. काय म्हणतात? नॅनो. हा 10⁻⁹ म्हणजे 1 नॅनो. आणि सेकंड तर आहेच, आणि हा 0.01 जसाच्या तसा. तर हे कन्व्हिनियंट आहे, म्हणजे योग्य ते आहे. कन्व्हिनियंट म्हणजे सोयीचे. ओके. आता एक्झरसाइज मध्ये हा थोडा मोठा प्रॉब्लेम आहे, आणि तो बेसिक 10thच्या नॉलेजवरच विचारला गेलेला आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट एक्झरसाइज मधला क्वेश्चन आहे. अ मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट. आता मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल वेव्हलेंथ असणारा किंवा सिंगल कलरचा लाईट ला मोनोक्रोमॅटिक लाईट असे म्हणतात. अ मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट स्ट्राइक्स द वॉटर. हा मोनोक्रोमॅटिक लाईट ह्या वॉटरला स्ट्राईक करतो, म्हणजे ठोकला जातो. आणि वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेली 4/3. या वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेली आहे 4/3. सरफेस इन अ सिलेंड्रिकल व्हेसल ॲट अन अँगल ऑफ इन्सिडन्स 53. म्हणजे हा अँगल ऑफ इन्सिडन्स 53 आहे. हा अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? 53. हा इथं 53 डिग्री आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. हा लक्ष द्या. डेप्थ ऑफ वॉटर इज 36 सेंटीमीटर. ही डेप्थ 36 सेंटीमीटर आहे. आफ्टर स्ट्रायकिंग द वॉटर, स्ट्राईक झाल्यानंतर तो काय होईल? इकडे वाकडा होईल. त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो, बरोबर? तर आफ्टर स्ट्रायकिंग द वॉटर सरफेस, व्हॉट टाइम द लाईट टेक टू रीच बॉटम. आता बघा, इथून इथपर्यंत पोहोचायला त्याला वेळ किती लागेल बॉटम पर्यंत? तर अशा प्रकारे आपल्याला किती वेळ लागेल इथून इथपर्यंत पोहोचायला. व्हॉट टाइम द लाईट टेक टू रीच बॉटम. आता अँगल्स ऑफ पॉप्युलर पायथागोरियन ट्रायंगल ऑफ साइड्स ऑफ रेशो. आता बघा, पायथागोरियन ट्रिपलेट, त्रिकूट, पायथागोरसचं त्रिकूट, साइड्सचं 3, 4, 5 असं असतं, आणि त्यांचे अँगल हे असे असतात. हा 3च्या साइडचा जो असेल, आर नियरली, हे जवळपास 37 डिग्री, 53 डिग्री, 90 डिग्री असे असतात. मग आता हा ट्रायंगलला कम्प्लीट करून घ्या. तर हा जो लहान अँगल असेल तो 37 डिग्री असेल, हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा असेल, 53 असावा, आणि हा 90 डिग्री असावा. ह्या साइड ही जर 3 असेल तर ही 4 असेल आणि ही 5 असेल. 3, 4, 5. मग त्यांच्यासाठी ही अँगलची गिवन फॅक्ट दिलेली आहे. आता पीओ काय आहे? इन्सिडेंट रे आहे. ओ ए काय आहे? ओ ए रिफ्रॅक्टेड रे आहे. क्यू पॉइंट बी काय आहे? नॉर्मल टू वॉटर आहे. नंतर अँगल ऑफ इन्सिडन्स 53 दिलेला आहे. सेगमेंट ओ बी किती दिलेलं आहे? 36 सेंटीमीटर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आहे 4/3. मग स्नेल्स लॉ काय आहे? आपण कालच बघितला, n1 sin θ1 इज इक्वल टू n2 sin θ2. म्हणजे याच्यावरून आपण sin θ1 अपॉन sin θ2, आणि तिकडे हा n1 डिवाइड होईल n2 अपॉन n1. म्हणजे n2 अपॉन n1 म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काय आहे? ही आहे, आणि हा रेशो त्याच्या इक्वल घेतला. आता आपल्याला sin θ2 इकडे आणायचं, आणि हे गिवन आहे, हे इकडे घ्यायचं. आता हा sin θ1 म्हणजे हा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा आय असतो ना, हा आर असतो जनरली. लक्षात ठेवा, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते. हे तुम्ही 10th मध्ये शिकलेले आहे. हा फॉर्म्युला बघा, साइन आय अपॉन साइन आर. आता आय म्हणजे हा, आणि आर म्हणजे θ2 म्हणजे हा. ओके, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता साइन θ2 इकडे आणला, n वॉटर खाली घेतलं, तर साइन ऑफ 53 इंटू 3. आता हा 3 कोणता आहे? तर लक्ष द्या, साइन θ1 ची व्हॅल्यू आपण टाकली 53. ओके, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर काय आहे?
4/3 आहे, बरोबर. 4/3 हा 4 आणि अपॉनचा जो 3 आहे तो कुठं इथं मल्टिप्लाय होणार, म्हणून तो 3 आलेला आहे. ओके. आता मग याचं लॉग टेबल मध्ये साईनची 53 ची व्हॅल्यू जी 0 पॉईंट काही येणार ती लिहायची, तिला 3 ने मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय करून त्याला आन्सर 4 ने डिवाइड करायचं आणि तो जो अँगल निघेल त्याचा अजून इन्व्हर्स काढायचा, साइन इन्व्हर्स, तर तुम्हाला 37 डिग्री मिळणार आहे. θ2 नियरली हा 37 मिळणार आहे. मग ट्रायंगल OBA इज अ पायथागोरियन ट्रायंगल विथ अँगल्स. मग अँगल्स कसे आले? 53, 37 and 90 डिग्री. साइड्स आर इन द रेशो. ह्यांच्या साइड्स किती आहेत? 3, 4, 5. पायथागोरियन ट्रिपलेट. OA is the hypotenuse from figure we can infer. आता OB ची व्हॅल्यू किती आहे? 36 सेंटीमीटर. म्हणजे समजा ही साइड 4 आहे, 36 सेंटीमीटर म्हणजे 4x मानले आपण. आता बघा हे प्रपोर्शन आहे, मल्टिपल आहे हा. आता आपल्याला साइड रेशो दिलेला आहे ना, मग त्याचं कन्व्हर्शन साइड मध्ये करायचं आहे ना, तर मग 4x ही 3x ही 4x ही 5x असं मानतो आपण, तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकतात. तर आता 4x OB ही 36 सेंटीमीटर आहे आणि मग x ची व्हॅल्यू काय होईल? 4 ने डिवाइड करा 36 ला, 4 9 जा 36. तर x ची व्हॅल्यू 9 आली. ही x ची व्हॅल्यू इथं टाकून द्या. 5x ची साइड काढायची असेल तर ती किती येईल मग? ही 9 टाकली तर 9 5 जा 45. आणि त्याच्यानंतर 3x ही साइड BA, AB साइड. OA समजली, OA म्हणजे 5x साइड, ती 45 सेंटीमीटर. AB ही 3x असेल आणि याला x ची व्हॅल्यू टाकून द्या 9, तर 9 3 जा 27 सेंटीमीटर. दिस मीन्स द लाईट हॅज टू ट्रॅव्हल 45 सेंटीमीटर टू रीच बॉटम. आता ही साइड OB आपण फाइंड केली, बरोबर. म्हणजे लाईट हॅज टू ट्रॅव्हल 45 सेंटीमीटर टू रीच बॉटम. बॉटम पर्यंत पोहोचायला लाईटला 45 सेंटीमीटर पार करावं लागेल. आता बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आताच पाहिला आपण, C/V. पण V काढायचा आहे, वेलोसिटी ऑफ लाईट इन वॉटर पण माहिती नाही आपल्याला, मग तो V काढायचा आहे आणि N डिवाइड करायचा आहे. मग C ची व्हॅल्यू काय आहे? 3 × 10⁸. यांची व्हॅल्यू 4/3 आहे. हा 3 वरती जाताना मल्टिप्लाय होईल, म्हणजे 3 3 जा 9/4 × 10⁸. मग याला काही डिवाइड करायची गरज नाही, याला राहू द्या, अजून बघू पुढे जशी गरज आली तशी. मग आता टाइम काढायचा आहे. तर टाइम काढायचा आहे. टाइम कसा काढतो आपण? डिस्टन्स अपॉन सॉरी, वेलोसिटीचा फॉर्म्युला काय होता? डिस्टन्स अपॉन टाइम होता. मग आपल्याला टाइम काढायचा आहे, तर डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. मग डिस्टन्स माहिती, 45 सेंटीमीटरचं कन्व्हर्शन मीटर मध्ये केलं, 10⁻² ने मल्टिप्लाय केलं, आणि व्हेलॉसिटी ही आलेली 9/4. हा 4 वरती मल्टिप्लाय होईल, मल्टिप्लाय 4 हा 45 ला मल्टिप्लाय होईल आणि त्याला 9 ने डिवाइड करायचं, जे आन्सर येईल ते 20 येणार. आणि 8 हा मायनस असा 8 होईल, -8. मग -2 -8 किती झाले? -10. आता याला एक 9 हा सेकंड, टाइम सेकंड मध्ये आहे. टाइम हा कशामध्ये आहे? सेकंड मध्ये आहे. तर त्याला एकाने कमी करा, म्हणजे काय होईल? 10⁻⁹ होईल, बरोबर. एकाने कमी म्हणजे याला 9 करा, म्हणजे हा वाढवला तर ह्याला काय करायचं? घटवायचं म्हणजे पॉइंट आता कुठं आहे? इथं आहे, तो इथून इथं आणायचा, म्हणजे 2.0. आता या झिरोला काय व्हॅल्यू? आपण काय म्हणणार याला? नॅनो सेकंड असं म्हणणार. किंवा याला कन्वर्ट केलं तर अजून 3 कमी केले तर त्याला मायक्रो सेकंड पण बनवता येईल. म्हणजे याला 10⁻⁶ करायचे. तर आता किती डिजिट आपण याला मोठं केलं तितकं लहान करायचं? 3 डिजिट. मग 3 डिजिट इकडे सरकवायचा, पॉइंट 2
0 0 आणि पॉईंट, आणि पॉईंटच्या अगोदर एक 0 घेतात म्हणजे 0.02, आणि हा झाला मायक्रो सेकंड मध्ये, हा झाला नॅनो सेकंड मध्ये. समजलं? अशा प्रकारे कन्व्हर्शन करतात. नाउ वी स्टॉप हिअर.